नमस्कार माझ्या भावांनो, आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आजचा ब्लॉग मी माझा कोणत्या कंटेंटसाठी किंवा लाईक फॉलो शेअरसाठी केलेला नाही. आज माझ्या काय मनातल्या भावना ते तुम्हाला मला सांगायचे होते. माझ्या जीवनातला एकदम महत्त्वाचा व्यक्तीचा म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त आज त्याच्या आठवणीमध्ये मला आज ब्लॉग बनवू वाटला हा. तर त्याचा आज वाढदिवस होता, त्यानिमित्त फोटोला हार घालण्यासाठी एक हार घेतला आणि आज त्याच्या फोटोसमोर एकदम त्याच्या बड्डेसाठी एक चांगली मिठाई पण घेऊन जावं म्हणलं घरी, म्हणून एक मस्तपैकी चांगली एक मिठाई घरी घेऊन गेलो. आम्हाला कधी असं वाटलं पण नव्हतं आणि कधी विचार पण केला नव्हता की आम्हाला आमच्या दादाचा वाढदिवस त्याच्या फोटो समोर करावा लागेल आणि त्याच्या बड्डे दिवशी त्याला ओवाळायचं असेल तर त्याच्या फोटो समोर ओवाळावं लागेल. हे आम्ही कधी विचार पण केला नव्हता आणि आम्हाला कधी असं होईल असं वाटलं पण नव्हतं. कारण आमच्या जीवनामध्ये एक असा मोठा दिवस येईन आणि त्याच्यामध्ये आमचा दादा आम्हाला सोडून जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. आणि कोणत्या आईला त्याच्या मुलाच्या वाढत्या दिवशी ओवाळायला कोण अडवू शकत नाही, मग ते फोटो समोर असो किंवा समोरासमोर असो. दादा तू आज आम्हाला सोडून गेला हे सत्य आम्हाला स्वीकारावं तर लागलच आणि त्या सत्यासोबत आम्हाला तुझ्या आठवणी पण सोबत ठेवायच्यात आणि पप्पाच्या सुद्धा आठवणी सोबत ठेवायच्यात. तुमचा सहभाग आणि तुमच्या दोघांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असेल ही मला माहितीच आहे. दादा तुला आणखीन एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मिस यू ऑलवेज पप्पा आणि दादा.